आजच्या या मंगलमय प्रसंगी अगदी सकाळी सकाळी आता मला वाटतं 7 वाजले फक्त, कारण डोंगेश्वरी पर्वत, सुजाताचा महाल, ज्या ठिकाणी भगवंताला सुजातानं खीर दिली ते ठिकाण, आणि या बुद्धगयेतील अनेक धार्मिक ठिकाणं, देश विदेशातील अनेक भव्य दिव्य बुद्ध विहार या ठिकाणी बघण्यासाठी आम्ही सकाळी सकाळी निघालेलो आहोत. रिक्षे सर्व सज्ज आहेत, रिक्षा आलेल्या आहेत, आणि अगदी सकाळी सकाळी पोळी आणि गरम बेसन या ठिकाणी तयार झालेला आहे. आज बुद्धगया येथील साईट सीन डोंगेश्वरी पर्वत, ज्या ठिकाणी भगवंताने खडतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केली, ते डोंगेश्वरी पर्वत, ज्या ठिकाणी भगवंताला सुजातानं खीरदान दिली, ती ठिकाण, सुजाताचा महाल आणि अनेक देश विदेशातील बौद्ध विहार या ठिकाणी आपण बघण्यासाठी जाणार आहेत. अगदी 7 वाजलेला आहे. 7ला सकाळी सकाळी उपासकांना भोजन दिल्या जात आहे. घ्या घ्या. शिकवा 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 साधू साधू शिकवा. जय हो मंगल. हे बघा, हे असं किचन आहे आपलं. हे संपूर्ण किचन आहे. नमो बुद्धाय, जय भीम. आज बुद्धगया येथील साईट सीन बघण्यासाठी डोंगेश्वरी पर्वत, त्याच्यानंतर सुजाताचा महाल, आणि ज्या ठिकाणी भगवंताला सुजातानं खीर दिली ते ठिकाण, व्हाईट बुद्धा टेम्पल, तारादेवी टेम्पल, आणि महापरिनिर्वाण मुद्रा भगवान बुद्धाची आहे भव्य दिव्य. त्याला इकडे बुद्धगयेला स्लीपिंग बुद्धा टेम्पल म्हणतात. हे सर्व ठिकाणं बघण्यासाठी आपण आज या ठिकाणी निघालेलो आहोत. काल रात्री
महाबोधी महाविहाराच्या आजूबाजूचे सर्व देश विदेशातील बुद्धविहार बघितले, 80 फुटाची बुद्धाची मूर्ती बघितली आणि मेन महाबोधी महाविहाराला आपण सर्वांनी रात्री उशिरापर्यंत भेट दिली त्या ठिकाणी. आणि आज बुद्धगया येथील अनेक ठिकाणं या ठिकाणी बाकी राहिलेली आहेत, ते आपण बघण्यासाठी जाणार आहोत. उपासक सज्ज झालेले आहेत आणि या ठिकाणी उपासकांना आता सकाळी सकाळी भोजन या ठिकाणी दिले जात आहे. चपाती आणि गरम बेसन आहे. काय होत आहे?